आज आपण बनवणार आहोत अतिशय मऊसूत, हलका आणि पौष्टिक असा मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचा दहीवडा. हा दहीवडा चवीला तर अप्रतिम लागतोच, पण पौष्टिकही आहे. दह्यात भिजलेले हे मऊ वडे तोंडात टाकताच विरघळतात. जर ही रेसिपी पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. इथे मी या वाटीने पाव वाटी कडधान्य घेतलेली आहे. पाव वाटी मटकी घेतलेली आहे, पाव वाटी मसुरा घेतलेला आहे, वाटाणे पाववाटी घेतलेले आहेत आणि पाववाटी अख्खे मूग घेतलेले. हे सगळं मी आता सकाळी भिजत घालणार आहे. संध्याकाळी उपसून ते चाळणीमध्ये नितळत ठेवणार आहे. त्याच्यावरती रुमाल झाकून त्याचे ह्या सगळ्याचे मी मोड काढून घेणार आहे. रात्री वेळाने मी ही 1 वाटी उडीद डाळ मी रात्री भिजत घातलेली होती. तर याच वाटीने मी पाव डाळीने असे 1 वाटी कडधान्य भिजत घालून त्याचे मोड काढून घेतलेले आहे. आता हे मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे. तर 1 वाटीसाठी आपण 1 वाटी मोड आलेले कडधान्य घेतलेले होते. चारी पण कडधान्य पाव वाटी घेतलेले होते. तर इथे हे आपण गच्च भरून असे एवढे घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही व्यवस्थितरित्या बारीक करून घेणार आहोत. उडदाची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. एकदम अशी बारीक झालेली आहे ही डाळ. थोडा वेळ 15 ते 20 मिनिट लागतात एवढी डाळ बारीक करून घेण्यासाठी. पूर्ण बारीक अशी करून घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला फेटायची आहे चांगली हाताने. जेवढी फेटेल तेवढा तो वडा आपला हलका होणार आहे. आता ही फक्त उडदाची डाळ आहे, बारीक करून घेतलेली आहे. इथे जर तुम्ही 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, इथे जर पचनास सुलभ हवे असेल तर एक अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली तरीसुद्धा चालू शकते. इथं आपण 1 वाटी उडीद डाळ रात्री भिजत घातलेली होती आणि तीही भिजत घातलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर 1 वाटी जे कडधान्य होते ते पण बारीक करून घेतलेले आहेत. अगदी बारीक अशी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. ती पण याच्यामध्ये मिक्स करूया आणि हे सगळं मिक्स करून आपण चांगलं फेटूया. कडधान्य घातल्यामुळं त्या वड्याला थोडीशी पौष्टिकता आलेली आहे. सगळं 4 प्रकारचे मोड आलेले कडधान्य आहे. इथे कडधान्याचं प्रमाण तुम्ही जास्त वापरलात तरीसुद्धा चालू शकेल. फक्त फिरवताना हे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये हवा भरली गेली पाहिजे. असं पुन्हा उलटं फिरवायचं नाही, असंच एकाच डायरेक्शनमध्ये एकाच दिशेनं असं फिरवायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये हे सगळं फिरवलेलं होतं आणि अशा रीतीनं असं हलकं पीठ झालेलं आहे ते. आता हे हलकं झालं हे कसं ओळखायचं तर पाण्यामध्ये थोडासा एक गोळा टाकून पाहायचा. तो पाण्यावरती तरंगला गेला पाहिजे. पाण्यावरती तरंगला जातोय, तो बुडला जात नाही. याचा अर्थ आपलं पीठ हे तयार झालेलं आहे. यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण 1 इनोची पुडी टाकायची आहे. थोडंसं कमी टाकलात तरी चालेल. आता हे सगळं एकसारखं हलवून घेऊया. इडली पात्राला आपण थोडंसं तेल लावून घेऊया. अशा पद्धतीनं तेल लावून घेऊया. माझ्याकडे अशा छोट्या छोट्या वाट्या आहेत, त्या वाट्यांना पण आपण हे असं तेल लावून घेऊया. याच्यामध्ये पण आपण दहीवडे वाफवणार आहोत. आता आपण हे पीठ जे आहे ह्या छोट्या छोट्या वाट्या होत्या, ह्या वाट्यामध्ये काढून घेऊया. थोडे थोडे भरूया आणि थोडेसे असे टॅप करूया आणि सगळीकडे व्यवस्थित ते बसलं जाऊ देत. त्याचबरोबर आपण हे इडली पात्र घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये पण हे गोळे सोडूया. छोटे छोटे असे सोडूया आणि 10 मिनिट मोठा गॅस आणि 10 मिनिट छोटा गॅस अशा याच्यावरती आपण ते वाफवून घ्यायचं आहे. थोडं थोडंच घाला, पाणी उकळत ठेवलेलेच होते. याच्यामध्ये इडली पात्राचं ठेवूया आपण. हे असं ठेवून अशा वाट्या ठेवलेल्या आहेत. छोट्या छोट्या आहेत वाट्या. या वाट्या ठेवूया. फक्त एक करायचं, इनो घातल्या पटकन हे ठेवायचं आहे आणि असं झाकूया.
10 मिनिट मोठ्या गॅसवरती आणि 10 मिनिट मध्यम किंवा मंद आचेवरती हे वडे शिजवून घ्यायचे आहेत. ज्या वेळेला आपण पिठामध्ये इनो मिसळतो त्याच वेळेला गॅसच्या दुसऱ्या शेगडीवरती पाणी उकळत ठेवल्यास ते पटकन इनो ॲक्टिव्ह होतो. अशा रीतीने 10 मिनिट मोठ्या गॅस आणि 10 मिनिट मध्यम आणि मंद आचेवरती असे हे वडे शिजवून घेतलेले आहेत, वाफवून घेतलेले. अशा पद्धतीने ते झालेले आहेत. आता झालेत हे कसे ओळखायचे तर आपण यामध्ये अजिबात हे चाकूला कुठेही चिकटत नाही आहे याचा अर्थ हे झालेले आहे. आता आपण गॅस बंद करूया. यानंतर हे पण पाहूया. वडे अगदी छानरित्या शिजलेले आहे. तर हे थोडेसे वाफेवरती असेच राहू देत आणि थोड्या वेळानंतर आपण ते काढून घेऊया. चिंचेच्या चटणीसाठी सर्वात प्रथम आपण 1 वाटी चिंच घेतलेली आहे, बी काढून घेतलेली आहे. आता ती काय करायची आपल्याला हे यामध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हे स्वच्छ आता धुवून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातल्या ज्या काही अशा काड्या वगैरे असतील त्या निघून जातील. अशा रीतीने चिंच स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे. आता तिला आपण अर्धा तास भिजत घालायचे. थोडेसे वाटीवरती पाणी घालूया आणि ते भिजत ठेवूया. या चिंचेबरोबरच मी थोडेसे खजूर पण घेतलेले आहेत. काळे खजूर आहेत, हे बी काढलेले. जरा चिंचेची चटणी पौष्टिक करण्यावर थोडासा भर दिलेला आहे, तर चिंच खजूर चटणी आपण वापरणार आहोत. ते पण याच्यामध्ये भिजत घातलेले आहेत. आता हे अर्धा तास झाकून ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधनं काढून घ्यायचे आहे. आता आपण दही तयार करणार आहोत. यासाठी मी अर्धा लिटर दूध रात्री घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये मुरवण घालून घरीच दही तयार केलेले आहे. आता हे दही घट्ट झालेले आहे. आता हे दही आपण बाउलमध्ये काढून घेऊया. थोडेसे पाणी घालून मी हे दही याच्यामध्ये काढलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थितरित्या फेटून घ्यायचं आहे. फेटत असताना याच्यामध्ये मी 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे. थोडंसं दही गोड होण्यासाठी मी ते टाकलेली आहे. अशा पद्धतीनं दही थोडेसे फेटून घेतलेले आहे आणि ते असे एकसारखे झालेले आहे. अशा रीतीने आपले हे गोड दही तयार झालेलं आहे. इथे हिरव्या चटणीसाठी पुदिना थोडा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 4 हिरव्या मिरच्या, 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे आले घेतलेले आहे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. हे सर्व आता मिक्सरमध्ये बारीक करून त्याची हिरवी चटणी करून घ्यायची आहे. यामध्ये सर्व साहित्य घालून एकदम बारीक अशी पेस्ट करून त्याची हिरवी चटणी करायची आहे. अशा रीतीने हिरवी चटणी आपली तयार झालेली आहे. चटणीला घट्टपणा येण्यासाठी त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे वापरायचे किंवा डाळे, फुटाण्याची जी डाळ आहे ती फुटाण्याची डाळ वापरायची आहे. हिरव्या चटणीमध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि एक अर्धा लिंबू आहे तो थोडासा याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे. आणि अशा रीतीने आपली ही चटणी तयार झालेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण जी चिंच भिजत घातलेली होती ती आपण यामध्ये टाकून घेऊया. खजूर पण त्याबरोबर आपण भिजत घातलेली होती. चिंच आणि खजूर आपण घेतलेली होती, भिजत घातलेली होती अर्धा तास. ते आता आपण मिक्सरमधनं एकदम बारीक करून घ्यायची आहे. चिंच खजूर बारीक करून घेतलेली आहे. आता ती आपण याच्यावरती गाळून घेऊया. अशा रीतीने हा चिंचेचा कोळ सगळा काढून घेतलेला आहे. वरती चोथा जो आहे तो चोथा राहिलेला आहे आणि खाली असा चिंचेचा कोळ तयार झालेला आहे. चिंचेची चटणी आपण तयार करणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया. त्यानंतर अर्धा चमचा बडीशेप टाकूया. हे मंद गॅसवरती भाजून घेऊया. यामध्येच अगदी पाव चमचा हिंग टाकूया. थोडेसे लालसर झालेले आहेत. यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे. म्हणजे 1 वाटी आपण चिंचेसाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे.
आणि ह्या गूळ विरघळण्यासाठी थोडेसे 2 थेंब पाणी घालूया. एक 4 चमचे पाणी घालूया. गूळ विरघळून घेऊया. यामध्ये 1 वाटी चिंचेसाठी आपण अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तर पाव वाटी साखर घ्यायची आहे. साखर तुम्ही कमी घेतलात तरी चालू शकेल किंवा पूर्णतः गूळ घेतलात तरीसुद्धा चालू शकेल. गूळ विरघळलेला आहे. आता आपण जी चिंचेचा कोळ करून घेतलेला होता तो ओतूया ह्याच्यामध्ये. मिक्स करून घेऊया. आता हा घट्टसर थोडासा शिजवायचा आहे. अशा रीतीने चांगली उकळून घ्यायची आहे. गॅस मंद आचेवरतीच असू दे आणि थोडीशी घट्टसर होऊन द्यायची आहे. चटणी थोडीशी घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा धनेपूड टाकूया. थोडेसेच अर्धा चमचा जिरेपूड टाकूया. पाव चमचा काळी मिरीपूड टाकूया. मिरे मी चेचून घेतलेले आहेत आणि त्याची पूड केलेली आहे. अर्धा चमचा काश्मीरी तिखट टाकूया. ही जास्त तिखट नसते, फक्त कलर चांगला येतो. सैंधव मीठ हे मी अर्धा चमचा घेतलेला आहे, हे टाकूया. हे सर्व मसाले टाकल्यानंतर चटणी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. हे सगळे मसाले चटणीमध्ये. चिंचगुळाची चटणी आंबट गोड छान लागते. कोणत्याही चाटवरती वड्यावरती टाकल्यास ती उत्तम लागते. म्हणून यामध्ये थोडेसे स्वादिष्ट होण्यासाठी मी फोडणीला जिरे आणि बडीशेप टाकलेली आहे. जर तुम्ही फक्तच हिंग फोडणीला टाकला, जिरे आणि बडीशेपची पूड करून घेतलीत आणि तीही पूड याच्यात टाकलीत तरीसुद्धा चालू शकेल. पण फोडणीमध्ये खमंग वास येईल म्हणून मी ते फोडणीला टाकलेले आहे. अशा रीतीने मंद गॅसवर एक 2 ते 3 मिनिट अजून उकळू देत. थोडीफार घट्ट झाल्यानंतर आपण ही मध्यम ठेवायचं आहे. जास्त पातळ नाही आहे आणि जास्त घट्ट नाही, अशी मध्यम स्वरूपात ती चटणी ठेवायची आहे. जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून पातळ करू शकता. चटणी चांगली शिजू देत. एक 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. चटणी आपली चांगली शिजलेली आहे. ही फ्रीजरमध्ये ठेवल्यास खूप दिवस टिकते. भेळवरती वगैरे तुम्हाला वापरता येते. आता आपण या स्टेजला गॅस बंद करू. अशा रीतीने चिंचेची चटणी तयार झालेली आहे. थोडेसे कोमट झालेले आहे. साईडनं कडा सोडवून घेऊया. आणि अशा रीतीने ते झालेलं आहे आणि अगदी स्पॉन्जीसुद्धा झालेलं आहे. हे पहा किती स्पॉन्जी झालेलं आहे आणि कडधान्य असल्यामुळे त्याच्यात पौष्टिकता पण आहे. त्याचबरोबर आपण इडली पात्रातलं पण सोडवून घेऊया. अशा पद्धतीने हा वडा झालेला आहे. अगदी छान झालेला आहे. वडे भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे. पाणी कोमटच आहे. हे 1 लिटरपेक्षा थोडंसं कमी आहे. हे थोडंसं कोमट घेतलेलं आहे. यामध्ये 1 पाव चमचा मीठ टाकलेलं आहे, सैंधव मीठ. थोडेसे पाव चमचा हिंग पूड टाकलेली आहे. अशा रीतीने हे हिंगाचं पाणी तयार झालेलं आहे. जास्त थंड नाही आहे, जास्त गरम नाही, अशा पद्धतीचं हे पाणी कोमट पाणी आहे. हे आपण वडे छोटे छोटे वडे आहेत ती भिजत ठेवूया. स्पॉन्जी झालेले आहेत वडे. हे 10 मिनिट असेच भिजू देत. अशा रीतीने वडा पूर्णपणे भिजले गेलेला आहे. 10 ते 12 मिनिटच भिजवलेला आहे. आतपर्यंत त्याचं पाणी गेलेलं आहे. अगदी स्पॉन्जी झालेला आहे. दही घालूया वड्यांच्या वरती. दह्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ घालायचं आहे. खाण्याच्या वेळेलाच दह्यामध्ये मीठ घालावे. जिरेपूड, थोडीशी धनेपूड,
काश्मीरी मिरची पावडर, काळी मिरी पूड, थोडीशी त्याच्यावरती हिरवी चटणी आपण केलेली आहे ती हिरवी चटणी घालूया. आणि त्याच्यानंतर चिंचेची आणि खजुराची जी गोड चटणी केलेली होती ती पण घालूया. आणि आता शेवटी त्याच्यावरती थोडीशी कुरकुरीत शेंग. वडा स्पॉन्जी किती झाला आहे पहा. अशा रीतीने तो स्पॉन्जी झालेला आहे.